दरम्यान जरांगे पाटलांच्या भेटीआधी विखे पाटील बोलतात, थेट जाऊया. मोर्चे निघाले, नंतर सरकारने आयोग नेमला, आरक्षण दिलं, ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत टिकलं. दुर्दैवानं मधल्या 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गांभीर्य नसणारं सरकार होतं. त्यांनी आरक्षण घालवलं, परंतु आरक्षण देण्याची भूमिका मान्य फडणवीस साहेबांनीच केलेली होती. म्हणजे मला वाटतं की आजही सुद्धा जे काही पुन्हा एक आयोग गठीत करून पुन्हा त्याचा सॅम्पल सर्वे करण्याबद्दलची कार्यवाही होईल. परंतु आता जेवढ्या ज्या काही सवलती अन्य समाजाला मिळतात त्या सगळ्या सवलती आपण लागू केलेल्याच आहे. मुख्यमंत्र्यांनी तुमची या समितीवरती वर्णी लावल्यानंतर एवढं मोठं मुंबईत सुरू असणारं आंदोलन तुम्ही मिटवलं होतं. आता देखील तुमच्याकडे मोठी जबाबदारी आहे की आता आमरण उपोषणाला बसत आहे, हे देखील तुम्ही जबाबदारी पार पाडणार आहात का, त्यांचं उपोषण मागे घेणार आहात? असं की आता त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय तर काही भाष्य करणं चुकीचं. आपण मी म्हटल्याप्रमाणे आमची भूमिका सरकारची एकदा त्यांच्यासमोर मांडली तर मला खात्री की ते त्याच्याबद्दल ते समाधानी राहतील. आणि उपोषणा काही त्याचा मार्ग नाही आहे. त्यांच्या मुंबईच्या आंदोलनानंतर खरं समाजाच्याबद्दल त्यांच्याप्रती असणाऱ्या भावना त्यांनी केलेलं मोठ्या त्याचं नेतृत्व करतायत, ते तर मी नेहमीच आदर करत आलेलो आहे उपसमितीचा अध्यक्ष म्हणून. मला वाटतं की आमची भूमिका मान्य करते. गुन्हे दाखल झालेले आहेत, गुन्हे दाखल जे झालेले आहेत त्याबद्दल सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केला आहे. अनेक मराठा बांधव जे आहेत त्यांना सरकारी अधिकारी म्हणून बनायचं नाही आहे का, कारण असे गुन्हे जे आहेत मागे घेतले पाहिजेत अशी मागणी त्यांची. नाही, मी त्यांना माझंही सांगण्यात येतं, साधारण 950 गुन्हे होते दाखल झाले, 961 काहीतरी. आता फक्त काहीतरी 64 गुन्हे फक्त मागे घ्यायचे राहिलेले आहेत, बाकी सगळे घेतील. आता गंभीर स्वरूपाचे गुन्हे तुम्ही लोकांच्या घरात गेला, घरात पेटवण्याचा प्रयत्न केला, बरेच त्यांची भूमिका आहे की त्या थोडेसे ते कलम मवाळ करावे. आता तो काय अधिकार आम्ही त्याच्यावर विभागाला तपासून घ्यायला सांगितलं आहे, काय आपल्याला मदत करता येईल. पण मला वाटतं जवळजवळ 95% गुन्हे मागे घेण्यात आलेले आहे. तुम्ही आंदोलन जरांगेला भेटायला झालेला आहात, तुम्ही मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातला काही ब्रीफिंग दिलं आहे का, आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भातली काही भूमिका मांडली, चर्चा झाली? नाही, आमची म्हणजे 2 दिवसापूर्वी आमची चर्चा झालेली आहे मुख्यमंत्री महोदयाबरोबर. काही म्हणजे आंदोलनाच्या बाबतीत मागण्या काय आहेत, काही नाही. आता मी जे बोलते सरकारची भूमिका आहे, शेवटी राज्याचे प्रमुख म्हणून त्यांचं मार्गदर्शन आपण घेतच राहतो. सर, एक शेवटचा राजकीय प्रश्न असा आहे की राष्ट्रवादीमधली घुसघुस वाढतानाच पाहायला मिळते. थेट आता पार्थ पवार आणि छगन भुजबळांना त्यांच्या विभागातले टेंडर कसे कोणाला द्यायचे, पार्थ पवार विरुद्ध राष्ट्रवादीतले दिग्गज नेते काय कल्पना नाही, काय झालं माहिती आपल्याला. दुसरीकडे साहेब, विधान परिषदेच्या निवडणुका तोंडावर आहेत. मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीदरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसेना आणि भाजप असा सुप्त संघर्ष पाहायला मिळाला होता. त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि शिवसेनेतनं अनेक जिल्ह्यांमधनं या संदर्भातल्या प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. नाही, आता मला वाटतं राज्य पातळीवर एक समन्वय समिती स्थापन झालेली आहे. आता याच्यामध्ये जाग्यांचं वाटप वगैरे काय, मला वाटतं ह्या गोष्टी तर दैनंदिन राजकारणामध्ये होतच राहतात, काय फार त्याचं गांभीर्य घ्यायची आवश्यकता नाही. मात्र सातारा सांगलीमध्ये ज्या घटना घडल्या होत्या त्याच्या जखमा अजून ओल्या आहेत आणि त्या संदर्भात आरक्षणाचा मुद्दा जरा महत्त्वाचा आहे. दरम्यान आपण बघितलं जरांगेंच्या भेटीआधी विखे पाटील बोलत होते आणि त्यांनी बघितलं की आश्वासन दिलंय की आज जरांगे पाटलांना यापुढे उपोषण करण्याची गरज भासणार नाही, उपोषण हा मार्ग नाही. मुख्यमंत्री या बाबतीत सकारात्मक असल्याचं विखे म्हणालेले आहेत. आणि आज दुपारी किंवा संध्याकाळी ही बैठक होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. दुपारी किंवा संध्याकाळी ते मनोज जरांगे पाटलांची भेट सुद्धा घेणार आहेत. आणि आजच्या बैठकीत उदय सामंत येणार नसल्याचं देखील विखेंनी स्पष्ट केलेलं आहे. आणि महाविकास आघाडीच्या काळातली 2.5 वर्ष वाया गेल्याचा पुनरुच्चार विखेंनी केलेला आहे. दरम्यान कितीही आश्वासने दिली तरी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करण्यावर ठाम आहेतच. सरकारला दिलेलं अल्टिमेटम काल संपलंय आणि 30 मे पासून आंदोलनासाठी ते सज्ज होणार आहेत. मंडप न घालता उन्हात तीव्र आंदोलनाचा इशारा जरांगेंनी दिलाय. मात्र प्रसाद लाड यांच्यासह मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील आज जरांगेंची दुपारी किंवा संध्याकाळी भेट घेऊ शकतात. नुकतीच त्यांनी ही माहिती दिली आहे. जरांगेंच्या भेटीपूर्वी एक बैठक सुद्धा घेणार आहेत आणि सरकारच्या या शिष्टाईला आंदोलन थांबवण्यात यश मिळतं का हे बघणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान काही दिवसांपूर्वी संभाजीनगरातनं प्रसाद लाड यांना धमकीच्या प्रकरणात तिघांना ताब्यात सुद्धा घेण्यात आले. कारण जेव्हा ते गेल्या वेळी भेटायला गेले होते तेव्हा त्यांना धमक्या सुद्धा देण्यात आलेल्या होत्या आणि त्या प्रकरणात आता तिघांना ताब्यात घेण्यात आल्या.